बाकी विज्ञान या विषयाचं प्रकरण 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. मागच्या तासाला आपण हवा या संसाधनाविषयी माहिती पाहिली, त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. मला आशा आहे की कालचा भाग तुम्ही नीट वाचला असेल आणि त्यात जे काही प्रयोग मी तुम्हाला सांगितले होते ते तुम्ही करून पाहिले असतील. तर आता आजच्या या तासाला आपण पाहूया पुढच्या संसाधनांचे गुणधर्म, ते म्हणजे पाणी. तर विद्यार्थ्यांनो, पाणी म्हणजे आपल्यासाठी जीवन. मग ह्या पाण्याचे विविध गुणधर्म आपल्याला तसे माहित आहेतच. तुम्हाला आणखी काही गुणधर्मांचा अभ्यास आपल्याला ह्या तासामध्ये करायचा आहे. तर सगळ्यात आधी म्हणजे पाण्याच्या अवस्था आपण पाहूया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाणी हे द्रव अवस्थेत असतं, परंतु पाणी तसं 3ही अवस्थांमध्ये आपल्याला आढळून येतं. ते म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू. कसं तर तुम्हाला माहिती आहे पाणी ज्यावेळेस स्थायू अवस्थेत जातं म्हणजे त्याला आपण बर्फ म्हणतो. मग बर्फ ही पाण्याची स्थायू अवस्था आहे. नंतर पाणी ज्या आपण सामान्य तापमानाला असतं पाणी द्रव रूपात असतं आणि पाण्याची ज्यावेळेस वाफ होते त्यावेळेस ते पाणी वायू रूपात जातं. अशा प्रकारे पाणी हे 3ही अवस्थांमध्ये आपल्याला आढळून येतं. हा झाला पाण्याचा पहिला गुणधर्म, तो म्हणजे अवस्था. त्यानंतर पाणी प्रवाही आहे. बघा, पाणी तुम्हाला माहिती द्रव अवस्थेत असल्यामुळं ते आपण पाहतो सांडलं तर ते व्हायला लागतं. म्हणजेच पाण्यामध्ये प्रवाहिता हा एक गुणधर्म आहे. दुसरा गुणधर्म तो म्हणजे प्रवाहिता. या गुणधर्मामुळे काय होतं तर अतिशय सूक्ष्म जरी जागा त्याला मिळाली तरी ते त्यातनं वाहू लागतं किंवा झिरपू लागतं. मग आपल्याला हा अनुभव येतो. माठ आपण उन्हाळ्यामध्ये वापरतो, त्या माठाला अतिशय बारीक बारीक सूक्ष्म अशी छिद्र असतात आणि त्यातूनही पाणी हे पाझरतं. आपण माठ पाझरतो असं आपण म्हणतो नाही. त्याचप्रमाणे एखादी बादलीला बघा अगदी बारीकशी अशी फट पडली किंवा बारीक चीर पडली तरी त्यामधनं देखील पाणी गळताना आपल्याला दिसतं. म्हणजे प्रवाहिता या गुणधर्मामुळे छोट्याशाही जागेमधनं पाणी वाहू शकतं. त्यानंतर पुढचा गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे पाण्याच्या स्तंभाची जी उंची. तर विद्यार्थ्यांना बघा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 19 वर इथे आकृती दाखवलेली एक असं पिंप दिसतंय आणि त्याला 3 छिद्र आहेत आणि त्या 3 छिद्रामधून येणाऱ्या पाण्याची जी लांबी आहे बघा ती किती अंतरावर पाणी पडतं त्याचं निरीक्षण करा. बघा, तर हा प्रयोग तुम्हाला सुद्धा करून पाहता येईल. काय करायचं, तुम्ही एक अशी बाटली घ्यायची, ठीक आहे, त्याला खालून एका ठराविक उंचीवर 3 छिद्र पाडायची आणि सुरुवातीला त्याच्यावर सेलो टेप लावून घ्यायचा आणि मग पाणी भरायचं आणि मग एकेका छिद्रावरचा टेप काढायचा आणि पाणी किती लांबीवर पडतं त्याची त्याच्यावर खूण करायची आणि निरीक्षण करायचं. बघा तुम्हाला काय दिसतं, या चित्रावरच तुम्हाला समजतं. बघा, सगळ्यात खालचं जे छिद्र आहे त्याच्यातून जे पाणी पडतंय ते जास्त लांबीवर पडतं, जास्त अंतरावर पडतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढे वरच्या छिद्रातून आणि त्याच्यानंतर वरच्या छिद्रातून अशा पद्धतीने सगळ्यात खालच्या छिद्रातून पडणारं पाणी हे जास्त जोरात आणि जास्त अंतरावर पडतं. तर विद्यार्थ्यांनो, ह्याचा अनुभव तुम्ही जे विद्यार्थी अपार्टमेंटमध्ये राहतात म्हणजे 5-6 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये राहतात तिथे हा अनुभव निश्चितच येत असतो लोकांना, की जे लोक त्या अपार्टमेंटमध्ये खालच्या मजल्यावर म्हणजे पहिल्या किंवा तळमजल्यावर राहतात त्यांच्या इथं येणाऱ्या पाण्याचं पाणी हे खूप जोरात येतं, म्हणजे खूप जास्त दाबाने येत असतं आणि जे वरती लोक राहतात अगदी शेवटच्या मजल्यावर त्यांना मात्र मिळणारं पाणी हे कमी दाबाने येत असतं. याचं कारण काय तर पाण्याच्या स्तंभाची उंची जेवढी जास्त तेवढा त्याचा वेग जास्त असतो. मग हा एक गुणधर्म आपण पाहिला पाण्याच्या प्रवाहितेशी निगडीत असेल. त्यानंतर पुढचा गुणधर्म आपण बघूया, तो म्हणजे पाण्याचा आकार आणि आकारमान याविषयी. तर बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी ग्लासमध्ये पाणी घेतलंय. या ग्लासमध्ये जेवढं पाणी घेतलंय त्या पाण्याला एक त्या ग्लासचा आकार प्राप्त झालेला आहे. आता हेच पाणी
मी ह्या दुसऱ्या वेगळ्या ग्लासमध्ये भरते. ह्याचा आकार वेगळा आहे, ह्याच्यामध्ये टाकलं तर काय झालं बघा, हा जो आकार होता तो बदलला आणि या ग्लासचा जो आकार आहे तो या पाण्याला प्राप्त झाला. आता हेच पाणी मी एका बाउलमध्ये भरते. काय झालं आता इथे त्या पाण्याला बाउलचा आकार प्राप्त झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने पाण्याच्या बाबतीत आपल्याला असं दिसून येतं की पाण्याला निश्चित असा आकार नसतो. ज्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकू त्या भांड्याचा आकार त्याला प्राप्त होतो. परंतु निश्चित आकार जरी नसला तरी एक निश्चित आकारमान मात्र त्याला असतं. समजा आपण 1 लिटर पाणी घेतलं आणि ते वेगवेगळ्या भांड्यांमध्ये टाकलं तर ते कमी होईल का वाढेल? काही फरक पडेल का? तर निश्चितच नाही. ते 1 लिटर आहे तर 1 लिटरच राहणार. म्हणजेच निश्चित आकार नाहीये परंतु आकारमान आहे. हा झाला पाण्याचा पुढचा गुणधर्म. ठराविक आकार नाही परंतु आकारमान आहे. हा झाला पाण्याचा गुणधर्म. आता आपण पुढे वळूया, पुढच्या गुणधर्माकडे बघूया. विद्यार्थ्यांनो, हा पुढचा गुणधर्म पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक छोटासा प्रयोग इथे दिलेला आहे पुस्तकामध्ये. त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक बाटली घ्यायची, त्याच्यामध्ये एका ठराविक उंचीपर्यंत पाणी भरायचं आणि तिथे मार्क करून ठेवायचं. स्केच पेनच्या सहाय्याने किंवा पेनच्या सहाय्याने तुम्ही मार्करच्या सहाय्याने त्याला खूण करून ठेवा किती उंचीपर्यंत मी पाणी भरलं होतं. आणि ही बाटली अशीच उभी फ्रीजरमध्ये ठेवा आणि एक 4-5 तासांनी पहा त्या बाटलीतल्या पाण्याचं काय होणार आहे, बर्फ होणार हे तर निश्चित. पण त्या बर्फाची जी उंची आहे ती बघा आधीच्या पाण्यापेक्षा, पाण्याची जेवढी उंची होती ना आधी त्याच्यापेक्षा ती थोडीशी वाढलेली दिसून येते. बघा या ठिकाणी मी सुद्धा ठेवलं होतं पण आता ते थोडंसं पाणी झालेलं आहे. बघा इथे तुम्हाला ते स्पष्ट दिसत नसेल. या ठिकाणी मी आधी रेश केली होती आणि आता त्याचा बर्फ झालेला आहे. बघा ते थोडंसं वर गेलेलं दिसतंय. तर या प्रयोगावरून काय लक्षात येतं विद्यार्थ्यांना, तर ज्या वेळेस पाण्याचं तापमान कमी होतं त्यावेळेस त्याचं अवस्थांतर होतं. अवस्थांतर होतं म्हणजे त्याची अवस्था बदलते. पाणी द्रव रूपातून स्थायू रूपात जातं. पाण्याचं बर्फ होतं म्हणजे स्थायू अवस्थेत जातं आणि असं अवस्थांतर होत असताना त्याच्या आकारमानात वाढ होते. म्हणजे आकारमान म्हणजे काय, तर त्याने व्यापलेली जागा, पदार्थाने व्यापलेली जागा म्हणजे त्याचा आकारमान. मग आधी जेवढी पाण्याला जागा लागली होती त्याच्यापेक्षा जास्त जागा जेव्हा त्याच पाण्याचं बर्फ बनतं त्या बर्फाला लागत असते. आधीच्या पाण्यापेक्षा जास्त जागा. त्याचाच अर्थ पाण्याचं आकारमान वाढतं जेव्हा त्याचं बर्फ बनतं. म्हणजे स्थायू द्रव अवस्थेतून स्थायू अवस्थेत जाताना पाण्याचं आकारमान वाढतं. हा झाला पाण्याचा आणखी एक गुणधर्म. ह्यालाच प्रसरण पावणे असं देखील म्हणतात. आकारमान वाढलं म्हणजेच काय, ते पाणी प्रसरण पावतं. म्हणजे पाणी ज्यावेळेस द्रव अवस्थेतून स्थायू अवस्थेत जातं त्यावेळेस ते प्रसरण पावतं म्हणजेच त्याला जास्त जागा लागते. हा झाला एक गुणधर्म. आता आपण पुढे बघूया. आता या ठिकाणी पण एक छोटासा प्रयोग दिलेला आहे. तुम्हाला सुद्धा तो सहज घरी करून पाहता येईल. यासाठी मी एक पारदर्शक भांड घेते आणि त्यामध्ये पाणी टाकते. त्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. ते तुम्हाला दिसावं म्हणून असं एक पारदर्शक भांड घेतलंय आणि आता ह्याच्यामध्ये मी काही वस्तू टाकते. बघा तर असं मी काही बिया टाकते ह्याच्यामध्ये. बघा काय होतंय ते. आणि आता मी हा एक मोकळा रेळ टाकते. त्यानंतर आता हे एक झाकण टाकते.
त्यानंतर एक नाणं टाकते, त्यानंतर हे रबर टाकते, त्यानंतर त्याच्यामध्ये हे आणखी एक रबरी वस्तू आहे बघा, ड्रॉपरचं, ते टाकते. अजून थोडंसं पाणी, अजून थोडं पाणी टाकते इथे. दिसत असेल बघा काय काय वस्तू मी टाकते, त्यापैकी नीट निरीक्षण करा. आणखी एक वस्तू टाकते बघा. आता काय दिसतंय विद्यार्थ्यांना, तर काही वस्तू खाली तळाशी गेलेल्या दिसतात बघा, दिसत ना, काही वस्तू खाली तळाशी गेलेल्या दिसतात, तर काही वस्तू पाण्यावर तरंगताना दिसतात. ठीक आहे, म्हणजे काही वस्तू पाण्यात बुडाल्या तर काही वस्तू पाण्यावर तरंगल्या. मग ह्याचं कारण काय, तर आपण काय सांगतो याच्या संदर्भात तुम्ही अगदी 4थी-5वी इयत्तेत देखील याचा अभ्यास केला असणार आहे, बुडणाऱ्या आणि तरंगणाऱ्या वस्तूंचा. तर ज्या वस्तूंची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते त्या वस्तू पाण्यावर तरंगतात आणि ज्यांची घनता जास्त असते त्या पाण्यामध्ये बुडतात. ठीक आहे, मग असंच आपण आता बर्फाच्या बाबतीत बघूया. आता हे एका ग्लासमध्ये आपण पाणी घेऊया. ग्लासमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी काही बर्फाचे खडे टाकते. बघा बर्फ आहे तो मी या पाण्यामध्ये टाकते. बघा बरं काय दिसतंय, बर्फ बुडताना दिसतोय का तरंगताना दिसतोय, तर बघा बर्फ तरंगतो, पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसतो. तुम्ही देखील घरी हा प्रयोग सहज करून पाहू शकता. सगळ्यांकडे फ्रीज असतो, बर्फ असतं, त्याच्यामुळे तुम्ही पहा तर तुम्हाला बर्फ पाण्यावर तरंगताना दिसतंय. मग बर्फ पाण्यावर तरंगलं याचा अर्थ काय, तर बर्फाची घनता ही पाण्यापेक्षा कमी आहे. बर्फ ही पाण्यापेक्षा हलका आहे कारण की त्याची घनता कमी आहे, म्हणून ते पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसून येते. मग आतापर्यंत आपण घनता घनता असं म्हणतोय, मग ही घनता म्हणजे काय असतं नेमकं, तर ते आता आपण पाहूया. घनता, ह्या घनता म्हणजे काय, कशी काढतात ही घनता, तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वस्तूला वस्तुमान असतं. वस्तुमान म्हणजे त्या पदार्थामध्ये असलेल्या कणांचं द्रव्यसंचय आणि त्या प्रत्येक वस्तूला आकारमान असतं. आकारमान म्हणजे त्या पदार्थाने व्यापलेली जागा, त्या वस्तूने व्यापलेली जागा. मग ह्या दोन गोष्टींचं गुणोत्तर म्हणजेच भागाकार, वस्तुमान आणि आकारमान. वस्तुमान आणि आकारमान यांचं गुणोत्तर म्हणजेच भागाकार केला म्हणजे आपल्याला काय मिळतं, त्या पदार्थाची घनता, वस्तुमान भागिले आकारमान. मग ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्या पदार्थाचं ज्यावेळेस आकारमान वाढतं त्यावेळेस त्याची घनता कमी होते आणि ज्यावेळेस त्याचं आकारमान कमी होतं त्यावेळेस त्याची घनता वाढत असते. अशा पद्धतीने वस्तुमान, आकारमान आणि घनता यांचा संबंध आहे. मग बर्फाच्या बाबतीत आपण पाहिलं की ज्यावेळेस पाण्याचा बर्फ होतो त्यावेळेस त्याचं आकारमान वाढतं. आपण ह्याच्या आधीच्या प्रयोगामध्ये पाहिलं की ज्यावेळेस पाण्याचा बर्फ होत असतो त्यावेळेस त्या बर्फाचं आकारमान वाढतं. मग आकारमान वाढलं इकडे घनता काय होणार, कमी होणार आणि म्हणून बर्फ हे पाण्यावर तरंगतं. अशा पद्धतीने हा एक आपण गुणधर्म आणखी पाहिला. आता इथे तुमच्या पुस्तकामध्ये त्याने प्रश्न दिलाय की 1 लिटर पाण्याचे वस्तुमान 1 किलोग्रॅम एवढे असेल तर पाण्याची घनता किती. मग त्याच्या आधी आपण ह्या घनतेचं एकक पाहूया. तर बघा वस्तुमान जे आहे ते ग्रॅम मध्ये दर्शवतात, ग्रॅम, आणि आकारमान जे आहे ते घन सेंटीमीटर, घन सेंटीमीटर. घन सेंटीमीटर मध्ये आकारमान हे दर्शवलं जातं किंवा व्यक्त केलं जातं. मग घनतेचे एकक काय होईल, ग्रॅम प्रति घन सेमी, ग्रॅम प्रति घन सेमी. आता
1 लिटर पाण्याचं वस्तुमान 1 किलोग्रॅम एवढं आहे. मग आता आपल्याला पाण्याची घनता काढायची. पाण्याची घनता बरोबर. मग आता पाण्याचं वस्तुमान किती दिलेलं आहे? 1 किलोग्रॅम एवढं दिलेलं आहे. मग 1 किलोग्रॅम ह्याचं रूपांतर आपण ग्रॅम मध्ये केलं तर किती होतं? 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. या ठिकाणी काय होईल? 1000 ग्रॅम. आणि आकारमान दिलेलं आहे त्यांनी 1 लिटर. मग 1 लिटर याचं रूपांतर घन सेंटीमीटर मध्ये करायचं झालं तर ते होतं 1 लिटर बरोबर 1000 घन सेमी. आणि म्हणून या ठिकाणी घन सेमी मध्ये या ठिकाणी सुद्धा येईल 1000 घन सेमी. आणि मग 1000 भागिले 1000 बरोबर 1 ग्रॅम प्रति घन सेमी. अशा पद्धतीने पाण्याची घनता असते 1 ग्रॅम प्रति घन सेमी. मग ज्या ज्या पदार्थांची घनता 1 पेक्षा कमी असते ते पदार्थ काय होते? पाण्यावर तरंगते. आणि ज्यांची घनता 1 पेक्षा जास्त आहे ते सगळे पदार्थ पाण्यामध्ये बुडते. अशा पद्धतीने घनता हा एक आपण गुणधर्म पाण्याच्या बाबतीत पाहिला. त्यानंतर आता आपण पुढे वळूया. पाण्याचा आणखी एक मजेशीर असा गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे. त्याचं नाव आहे पाण्याचं असंगत वर्तन. तर बघा विद्यार्थ्यांनो, पाण्याचे असंगत वर्तन म्हणजे काय ते आता आपल्याला समजून घ्यायचंय. नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की असंगत म्हणजे जे नेहमी जनरली जे सामान्य गुणधर्माला अनुसरून नाही असं, म्हणजे सामान्यापेक्षा वेगळं असं हे असंगत. आणि वर्तन म्हणजे त्याचं वागणं किंवा त्याचं बिहेवियर, त्याचं गुणधर्म. तर काय असं पाणी वेगळं काय वागतं ते आता आपण पाहूया. तर बघा विद्यार्थ्यांनो, सगळे जे काही पदार्थ असतात त्यांना जर आपण उष्णता देत गेलो म्हणजे त्यांची उष्णता वाढवत गेलो तर काय होतं? ते प्रसरण पावतात. प्रसरण पावले म्हणजे त्यांचं आकारमान वाढतं. आणि आता आपण पाहिलं घनतेच्या सूत्रामध्ये आकारमान वाढलं की घनता कमी होते. आणि याच्या उलट ज्या वेळेस पदार्थाचं तापमान कमी कमी करत गेलं, पदार्थाचं तापमान कमी केलं म्हणजे त्यातली उष्णता काढून घेतली तर काय होतं? पदार्थ आकुंचन पावायला लागतं. म्हणजे त्यांना जी आधी जेवढी जागा लागत होती त्याच्यापेक्षा कमी जागा लागायला लागते. म्हणजेच त्यांचं आकारमान कमी होतं. आणि आकारमान कमी झाल्यामुळं घनता काय होते? वाढते. हा झाला सर्वसामान्य पदार्थातला गुणधर्म. पाण्याच्या बाबतीत देखील हा गुणधर्म आढळतो, परंतु त्याला एक मर्यादा आहे. म्हणजे काय? तर हा जो गुणधर्म आहे तापमान कमी झाल्यावर आकुंचन पावण्याचा आणि तापमान वाढवल्यावर प्रसरण पावण्याचा, हा गुणधर्म पाण्यामध्ये देखील दिसून येतो, पण फक्त 4 अंश सेल्सिअस पर्यंतच. 4 अंश सेल्सिअस हे फार महत्वाचं असं हे तापमान आहे पाण्याच्या बाबतीत. 4 अंश सेल्सिअस पर्यंतच पाण्याच्या बाबतीत हे सर्वसामान्य वर्तन दिसून येतं. आणि इथून पुढे मात्र पाणी हे उलट वागायला लागतं. म्हणजे सगळ्या पदार्थांच्या उलट वर्तन करायला लागतं. म्हणून त्याला असंगत वर्तन असं म्हटलेलं. म्हणजे काय? तर बघा, आता हे पाण्याचं तापमान आपण कमी कमी करत गेलो. तर सुरुवातीला समजा 10 अंश सेल्सिअस आहे, नंतर ते 8, नंतर 4, 5 आणि 4 असं ते कमी कमी करत आपण गेलो. तर ज्या वेळेस 10 पासून 4 पर्यंत तापमान कमी कमी होतंय त्यावेळेस नेहमी सारखंच पाणी काय होतंय? आकुंचन पावतंय. म्हणजेच त्याचं आकारमान कमी होतंय आणि त्याची घनता वाढते. घनता वाढते म्हणजे पाणी जड जड होतंय. असं कुठपर्यंत होतं? 4 अंश सेल्सिअस पर्यंत. 4 अंश सेल्सिअसच्या पुढे मात्र काय व्हायला लागतं? उलट व्हायला लागतं. म्हणजे पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावायला लागतं. म्हणजे काय? त्याचं आकारमान वाढायला लागतं. म्हणजे आधी जेवढी जागा त्याला लागत होती त्याच्यापेक्षा जास्त जागा त्याला लागायला लागली. म्हणजे त्याचं आकारमान वाढलं. आणि आकारमान वाढलं की काय होतं? इकडे घनता कमी होते.
मग 4 अंश सेल्सिअसच्या खाली ज्यावेळेस पाणी जाईल त्यावेळेस तापमान जाईल, त्यावेळेस काय होईल म्हणजे 3, 2, 1 आणि 0 या ठिकाणी काय होईल, त्याचं तापमान कमी कमी होत गेलंय, परंतु त्याची घनता आता या ठिकाणी आकारमान वाढल्यामुळे घनता कमी कमी होत गेलेली. अशा पद्धतीने उलट त्याचं वर्तन दिसायला लागतं. आणि ह्याचा परिणाम काय होतो विद्यार्थ्यांना, अशा या पाण्याच्या असंगत आचरणाचा काही उपयोग होतो आणि काही तोटे देखील होतात. तर ते आपल्याला आता बघायचंय. तर तुमच्या पुस्तकात बघा पान नंबर 20 वर चित्र दिलेले इथे दाखवलेले बघा, पाण्याचं असंगत आचरण आणि जलाशयामध्ये थंड प्रदेशामध्ये बघा ज्या बर्फाळ प्रदेश असतात त्या ठिकाणची जी तळी असतात त्याच्यामध्ये असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं की वरती सगळं बर्फ आहे आणि खाली त्या बर्फाच्या खाली पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये त्या जलाशयामध्ये असलेले मासे किंवा इतर जे काही जलचर प्राणी असतील किंवा वनस्पती असतील त्या व्यवस्थित राहतात, त्यांना कुठलाही थंडीचा किंवा बर्फाचा त्रास होत नाहीये. अशा पद्धतीने ह्या पाण्याच्या असंगत आचरणाचा ह्या जलचरांना उपयोग होत असतो. तर काय होतं इथं, तर ज्या वेळेस या ठिकाणी बघा तापमान कमी कमी व्हायला लागतं, 4 अंश सेल्सिअस पर्यंत नेहमीसारखंच पाणी आकुंचन पावायला लागतं, जड बनतं आणि ते खाली खाली जायला लागतं. मग हे जे खाली जलाशयाच्या तळाशी असतं ते 4 अंश सेल्सिअस पर्यंतचं पाणी आलेलं आहे. आता 4 अंश सेल्सिअसच्या खाली ज्यावेळेस तापमान जाईल म्हणजे 3, 2, 1 आणि 0 जेव्हा होईल त्यावेळेस काय व्हायला लागेल, पाण्याचं रूपांतर बर्फात व्हायला लागतं आणि मग त्यावेळेस पाण्याचं आकारमान हे वाढायला लागतं, म्हणजे त्याची घनता कमी व्हायला लागते. घनता कमी झाल्यामुळे ते पाणी हलकं बनतं, मग ते पहिल्यासारखं खाली जाणार नाही तर ते वरच राहतं आणि वर राहतं. आणि जसं जसं तापमान कमी होईल 4 पासून 0 पर्यंत येईल तसं तसं त्या पाण्याचा काय व्हायला लागतो, बर्फ व्हायला लागतो. आणि मग जे आधीचं 4 अंश सेल्सिअस पर्यंतचं पाणी होतं खाली गेलेलं त्याच्यावर हे बर्फ काय होतं, तरंगायला लागतं. आता आपण पाहिलं कारण बर्फाची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते आणि त्यामुळं हे बर्फ याच्यावर तरंगू लागतं आणि मग ह्या बर्फाच्या खाली आधीचं 4 अंश सेल्सिअस पर्यंतचं पाणी आहे त्याच्यामध्ये हे जलचर व्यवस्थित राहू शकतात. आणि शिवाय आपल्याला माहितीये की बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहे, त्याच्यामुळे बाहेरची उष्णता आतमध्ये येऊ शकत नाही, त्याच्यामुळं आतले जलचर हे व्यवस्थित त्या ठिकाणी राहू शकतात. अशा पद्धतीने पाण्याचं असंगत आचरण आपण अभ्यासलं. त्याच्या आणखी काय काय फायदे किंवा तोटे होतात ह्याची माहिती तुम्ही मिळवायची आहे. एक तोटा मी सांगते, जसं आता एक फायदा आपण पाहिला तसं एक तोटा याच थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यामध्ये नळ फुटतात, नळ पाईपलाईन जे असते ते फुटण्याचा धोका त्या ठिकाणी असतो. कशामुळे असं होतं तर पाईपलाईन मध्ये जे पाणी असतं ते पूर्ण भरलेलं असतं आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी पाण्याचं वातावरणात तापमान कमी कमी व्हायला लागतं, 4 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यावर त्या पाण्याचं काय होतं, बर्फ व्हायला लागतो आणि बर्फ झाला की त्या पाण्याला जास्त जागा लागायला लागते आणि त्याच्यामुळं ते पाईप फुटून ते बाहेर येतं बर्फ आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाईपलाईन फुटण्याचा धोका संभवतो. अशा पद्धतीने काही फायदे काही तोटे ह्या असंगत वर्तनाचे आहेत. हे झालं पाण्याचं असंगत आचरण. आता आपल्याला आणखी एक पाण्याचा गुणधर्म बघायचा आहे, तो घनतेच्या संदर्भात आहे, घनतेशी निगडीत आहे. याच्यासाठी सुद्धा एक छोटासा प्रयोग आपल्याला बघायचा आहे आणि मला वाटतं तो प्रयोग तुम्ही 3ऱ्या-4थी इयत्तेत सुद्धा केला असेल. त्याच्यामध्ये काय करायचंय तर 2 ग्लास घ्यायचे, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचंय, एका ग्लासमध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये 2 ग्लास घेतले, दुसऱ्या ग्लासमध्ये पाणीच आहे पण त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे मी, मीठ टाकलेलं आहे. बघा, एक पाणी साधं पाणी आणि एक मीठ मिश्रित पाणी, मीठ मिसळलेलं पाणी असं हे पाणी घेतलेलं आहे मी. आता मी काय करते बघा, मी एक लिंबू घेतलेला आहे आणि तो आधी मी या साध्या पाण्यात टाकते. साध्या पाण्यात लिंबू टाकलं तर काय दिसतं, तर लिंबू तळाशी गेलेलं दिसतं, म्हणजे लिंबू हे पाण्यामध्ये बुडलेलं दिसतंय. आता हेच लिंबू मी काढते आणि जे काही मीठ होतं, मीठ असलेला मीठ आपण थोडं हलवून घेऊया चांगलं.
मीठ असलेल्या ग्लासमध्ये आता हे लिंबू मी टाकते. बघा काय दिसतंय, तर लिंबू तरंगताना दिसते. ओके, बघा आधी काय झालं होतं, पाण्यामध्ये साध्या पाण्यात ते बुडलं होतं आणि मिठाच्या पाण्यात मात्र ते तरंगताना दिसतंय. असं का झालं विद्यार्थ्यांनो? याच्या मागचं कारण काय, तर ज्या वेळेस पाण्यामध्ये आपण मीठ मिसळतो त्यावेळेस काय होतं, त्या पाण्याची घनता ही वाढते. कारण का, तर तिथं मीठ टाकल्यामुळं त्या ठिकाणी वस्तुमान वाढलं. पाण्याचं वस्तुमान आणि प्लस आपण वरतून मीठ टाकतोय त्या मिठाचंही वस्तुमान वाढलं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, त्या द्रावणाची घनता वाढली आणि घनता वाढल्यामुळे काय झालं, ते लिंबू त्याच्यामध्ये तरंगू शकलं. कारण लिंबाची घनता आता काय झाली, कमी झालेली त्या द्रावणापेक्षा आणि त्यामुळं ते लिंबू त्या ठिकाणी तरंगलं. म्हणजेच याच्यावरनं काय गुणधर्म दिसतो आपल्याला, की ज्या वेळेस पाण्यामध्ये काही क्षार मिसळले जातात त्यावेळेस त्याची घनता वाढते. आणि मग ह्याच कारणावरनं आपल्याला एका शास्त्रीय कारण आपल्याला समजतं, ते म्हणजे नदीच्या किंवा तलावाच्या पाण्यामध्ये पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणं जास्त सोपं जातं. याचं कारण बघा, तुम्हाला ह्या प्रयोगावरनं समजलं असेल. तुम्ही याच्यावर विचार करा आणि ते कारण तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. मग आता ह्याच्यावर आणखी एक आपण ह्याच्यावरचं गुणधर्म बघूया. तर आता आपण बघा हे पाणी घेतलं होतं मिठाचं, पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं. आता हे मिठाचे कण तुम्हाला दिसतात का विद्यार्थ्यांनो? तर नाही दिसत आहे. कारण का, तर ते मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून गेलेले. विरघळणे म्हणजे काय, त्याचे कणांचा आकार बारीक 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 होता, अतिशय बारीक सूक्ष्म असं झालेलं आहे की जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीये. आपल्याला ते पूर्ण एक संघ असं पाणीच दिसतंय. तर हा जो पदार्थ विरघळला त्याला म्हणतात द्राव्य. मग या ठिकाणी मीठ मी याच्यात टाकलं होतं त्याला काय म्हणायचं, द्राव्य. आणि कशामध्ये विरघळलं ते मीठ, तर ते विरघळलं पाण्यामध्ये. मग पाण्याला म्हणतात द्रावक. पाण्याला काय म्हणतात, द्रावक. आणि हे जे मिठाचं आता इथे तयार झालेलं जे काही एकजिन्सी असं हे दिसतंय आपल्याला, त्याला म्हणतात द्रावण. द्राव्य आणि द्रावक यांच्यापासून बनलेलं हे काय, मिठाचं द्रावण. अशा पद्धतीने द्राव्य, द्रावक आणि द्रावण या 3 संज्ञा आज आपण शिकलो. द्राव्य म्हणजे काय, जो पदार्थ विरघळतो. द्रावक म्हणजे ज्याच्यामध्ये विरघळतो. आणि द्रावण म्हणजे त्या दोघांपासून तयार झालेलं मिश्रण, त्याला म्हणायचं द्रावण. अशा पद्धतीने द्राव्य, द्रावक आणि द्रावण हे आपण अभ्यासलं. तर विद्यार्थ्यांनो, पाण्याच्या बाबतीत हा द्रावक पाणी हे आता ह्याच्यामध्ये पाहिलं आपण की द्रावक म्हणून पाणी आपण वापरलं. तर पाण्याच्या बाबतीत तुम्ही पाहिलं तर खूप सारे पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात. बघा, तुम्ही सुद्धा घरी करून पाहू शकता की घरातले खूप सारे जिन्नस पाण्यामध्ये विरघळतात. तुम्ही घरी सुद्धा एक करून पाहू शकता. बरेचसे पदार्थ पाण्यामध्ये विरघळताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच पाण्याचा वापर वैश्विक द्रावक म्हणून केला जातो. मग आतापर्यंत आपण पाण्याचे बरेचसे गुणधर्म पाहिले. त्या गुणधर्मानुसार पाण्याचा कुठे कुठे वापर करतात त्याविषयी आपण थोडक्यात पाहूयात. तर पहिलं म्हणजे आपण पाहिलं पाणी प्रवाही असतं, म्हणजे पाणी वाहणारं असतं आणि म्हणूनच या पाण्याचा उपयोग जलवाहतुकीसाठी केला जातो. म्हणजे आपण बोटींच्या सहाय्याने प्रवास करू शकतो तो पाण्याच्या प्रवाहिते या गुणधर्मामुळे. तसंच उंचावर पडलेल्या पाण्याचा उपयोग करून जलयंत्राच्या सहाय्याने वीज निर्मिती केली जाते. बघा, धरणाच्या ठिकाणी तुम्हाला माहितीये की वीज निर्मिती केली जाते, ज्या ठिकाणी उंचावरनं पडणाऱ्या पाण्याचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीने पाण्याचा प्रवाहितेचा वापर पण पाहिला. त्यानंतर आपण पाहिलं की पाणी हे उत्तम शीतक आहे. म्हणजे काय, तर पाणी उष्णता शोषून घेतं उष्ण पदार्थांकडनं आणि ते उष्ण पदार्थाला थंड करण्याचं काम करतं. तर जसं तुम्ही घरामध्ये बघा, आपण उदाहरण पाहतो की गरम दूध असेल आणि तुम्हाला ते लवकर प्यायचं असेल तर तुम्ही काय करता, ते गार पाण्यामध्ये ठेवता. मग त्यामुळे ते दूध लवकर गार होतं. मग या ठिकाणी पाणी हे शीतक म्हणून पाण्याचा गुणधर्म आपल्याला उपयोगात येतो आणि म्हणूनच या पाण्याचा उपयोग कुठे केला जातो, तर गाड्यांच्या रेडिएटर्सचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर आता आपण पाहिलं की पाणी हे वैश्विक द्रावक आहे, म्हणजे अनेक पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात आणि म्हणूनच या पाण्याचा उपयोग
कारखान्यांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये, तसंच अन्नपदार्थांमध्ये, तसंच आपल्या शरीरात अंतर्गत होणाऱ्या अनेक क्रियांमध्ये जसं की पचन, उत्सर्जन या क्रियांमध्ये या पाण्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनात तुम्हाला माहितच आहे की आंघोळ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी या सगळ्या कामांसाठी आपल्याला पाण्याचा उपयोग हा होत असतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण पाणी या संसाधनाच्या गुणधर्माविषयी आज अभ्यास केला. पुढच्या तासाला आपण माती या संसाधनाविषयी अभ्यास करूया. आज आपण इथेच थांबूया.